धम्मकायाची सर्व टीम तसेच इथे जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना माझा सहस्ने जय भीम। आपण ऐकला माझा विषय काय आहे, प्रशिक्षित उपासकांच्या संघाची आवश्यकता। मागच्याच महिन्यात 3 तारखेला जेव्हा उल्हासनगरचं संमेलन झालं तेव्हा उपासिका संघाची आवश्यकता असा विषय घेतलेला होता, पण इथे हा उपासकांचा संघ, उपासकांमध्ये उपासिका सुद्धा येतात, म्हणजे दोन्ही संघाची आवश्यकता काय आहे असा हा माझा विषय आहे। त्याची सुरुवातच अशी आहे की प्रथमतः संघ कधी निर्माण झाला आणि त्या संघाच्या माध्यमातून भगवंतांनी धम्माचा प्रचार प्रसार कसा केलेला आहे। ती सुरुवातीचीच गाथा अशी आहे, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाहिताय सुखाय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्योसानं कल्याणं स अर्थ स व्यंजनं केवल परिपूर्णं ब्रह्मचर्यं पकासेथ। ही गाथा जी आहे ह्या गाथेत असं आहे, त्याचा अर्थ असा आहे की हे भिक्खूंनो, तुम्ही चारिका करत फिरत राहा, एका ठिकाणी राहू नका, एका दिशेला दोघे जाऊ नका। आणि कशासाठी चारिका करत फिरत राहा, तर बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी तुम्ही चारिका करत राहा। म्हणजेच बहुजन हा जो शब्द भगवंतांनी वापरलेला आहे, प्रथमताने वापरलेला आहे, त्यांनी कशासाठी वापरला तर जास्तीत जास्त लोकांसाठी तो वापरलेला आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांकडे जा आणि त्यांना हा देशेत भिक्खवे धम्म, म्हणजे हे भिक्खूंनो हा धम्म लोकांना द्या, त्यांच्यावर अनुकंपा करा। आणि हा धम्म कसा द्या देताना तर तो अर्थासह त्याच्या व्याकरणासह द्या। आणि जो केवळ परिपूर्ण असा धम्म आहे, त्याच्यामध्ये टाकण्यासारखंही काही नाही आणि काढण्यासारखंही काही नाही आहे, असा हा धम्म द्या। आणि तो धम्म देत असताना तुम्ही आपल्या ब्रह्मचर्याचं कसोशीने पालन करा, हा प्रथम आदेश भगवंतांनी आपल्या भिक्खू संघाला दिलेला आहे। आणि म्हणून याचा आधार घेऊनच आपण सुद्धा अशा पद्धतीचे विषय घेतो चर्चेला आणि त्या पद्धतीने आपण कार्य करत आहोत। धम्मकाया मिशनची टीम ही खरोखरच आपण त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे। काय आहे आता आपल्याला कशी गरज आहे याची, तर ह्याच्याबद्दल आपण हे थोडक्यात आपण मांडणार आहोत। आता विषयच असा आहे की प्रशिक्षित उपासकांच्या संघाची आवश्यकता। मग प्रशिक्षित उपासक म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे की शिक्षण आणि प्रशिक्षण, शिक्षण हे अकॅडमिकली सर्व घेत असतात, पण प्रशिक्षणाची विशेष लोकांना गरज असते। जसं डीएड परीक्षा पास केल्याशिवाय किंवा बीएड पास केल्याशिवाय आपण शिक्षक होऊ शकत नाही, तसंच इथे आहे की धम्माचा अभ्यास केल्याशिवाय किंवा धम्माचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपण धम्म प्रचार करू शकत नाही। आपल्याकडे खूप धम्म प्रचार करणाऱ्या प्रसार करणाऱ्या संस्था संघटना आहेत, पण त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक असं आपल्याला सिस्टमॅटिकपणा असं दिसत नाही। म्हणून आम्ही हा विषय घेत असतो। आणि धम्म प्रशिक्षण म्हणजे काय आहे, तर धम्म प्रशिक्षण हे त्याचा एक सिद्धांत आहे, भगवंतांनी मांडलेला सिद्धांत आहे। परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदान हे पाली शब्द आहेत, पण ते सिद्धांतात आहे। परियत्ती म्हणजे काय आहे, तर भगवंतांनी जी 84,000 सूक्त सांगितलेली आहे त्या सूक्तांचा उपदेश केलेला आहे, त्या सूक्तांचा अभ्यास करणे। पटिपत्ती म्हणजे काय आहे, तर आता आपण एक विषय आपल्या समोर मांडला उपासक प्रकाश मोरे यांनी, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की
आपण धर्माचं आचरण करणं कसं गरजेचं आहे. शेवटी जे 5 मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये खरं तर उपोषण करणे, विपश्यना करणे, ध्यान करणे. बऱ्याच लोकांना विपश्यनेचं नाव घेतलं किंवा ध्यानचं नाव घेतलं तर लोकांना वाटतं हे काय चाललेलं आहे, पण तो एक प्रॅक्टिकलचा भाग आहे. दररोज विपश्यना करत बसा अशातला भाग नाही. पण आपल्याला ज्याप्रमाणे 10वा वर्ग पास करण्यासाठी किंवा मॅट्रिक पास होण्यासाठी 80% आपल्याला थेअरी असते आणि 20% आपल्याला प्रॅक्टिकल मार्क असतात, तसं आहे इथे की एकीकडे पर्यक्ती आहे, म्हणजे भगवान बुद्धाने जे काही सिद्धांत सांगितले, उपदेश केले, प्रवचन दिली ते आहे, आणि दुसरीकडे हे ध्यान आहे, वेगवेगळी ध्यान आहे, त्याचा सखोल अभ्यास आहे. त्याच्यावर मी जाणार नाही, पण ते ध्यान करणे, कारण जोपर्यंत आपल्याला ते ध्यान कळत नाही तोपर्यंत आपल्याला बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय हे कळत नाही. म्हणून त्याची आवश्यकता आहे आणि त्याला म्हणलेलं आहे पटिपत्ती, म्हणजे आचरण करणे. कारण आपण दररोज गाथा घेतो, सब पाप सहकरणाची गाथा घेतो की नाही, त्याच्यामध्ये सगळं आहे, पण आपल्याला त्याचा अर्थ माहित नसल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भर देत नाही. म्हणजेच जोपर्यंत आपण आचरण करत नाही तोपर्यंत आपल्याला खरा धम्म कळणार नाही. म्हणून या माध्यमातून आम्ही हा विषय घेऊन मांडत असतो. आणि पटिवेदन म्हणजे काय, तर पटिवेदन म्हणजे अनुभव. वेदन, वेदना कधी होतात, काही मार लागला की वेदना होते की नाही, त्याला वेदन म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते वेदना सुद्धा 3 प्रकारची असते, सुखद असते, दुःखद असते आणि असुखद दुःखद अशी असते. तर हे जे आहे हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आपल्याला समजून घेतल्याशिवाय खरा धम्म कळत नाही. आणि म्हणून प्रशिक्षित बौद्ध उपासकांचा संघ निर्माण करण्याचं काम आम्ही धम्मकाया मिशनच्या माध्यमातून घेतलेलं आहे. हे आम्ही आमच्या खिशातलं नाही, तर बाबासाहेबांनी ते प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्या प्लॅनिंग नुसार हे आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून पर्यक्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन हा सिद्धांत प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी समजून घेतला पाहिजे. कारण आपल्याला भिक्खू माहिती आहेत, पण त्या भिक्खूंना किती विनय पाळायचे असतात. विनय म्हणजे नियम किंवा नियम म्हणजे विनय. विनय पिटक आपण शब्द ऐकलेला आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये भिक्खूंचे विनय आहे. त्यांना भिक्खूंना 227 विनयांचं पालन करावं लागतं. भिक्खुनींना 311 विनयांचं पालन करावं लागतं. म्हणजे त्यांना जर खरोखर धम्माच्या मार्गावर यायचं, पुढे पुढे जायचं आणि निप्पाना परत पोहोचायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमधून जावं लागतं. आणि म्हणून भिक्खू आणि भिक्खुनी यांना जास्तीत जास्त विनयांचं पालन करावं लागतं. पण उपासक आणि उपासिकांसाठी मात्र फक्त पंचशीलाचं पालन करावं लागतं. फार तर दशशील किंवा अष्टशील आपण उपवासाच्या दिवशी पालन करतो, पण दररोज दैनंदिन पंचशील हे आपल्याला पालन करावं लागतं. जे जे लोक पंचशीलाचं पालन करत असतील तर त्यांना तो अनुभव असेल की ते दररोज सुखाने झोपतात. म्हणून भगवंतांनी उपासक आणि उपासिकांसाठी फक्त पंचशील दिलेलं आहे. त्यांना माहिती होतं की त्यांना खूप कामं करावी लागतात, उत्पन्न करावं लागतं, संसार प्रपंच चालवावा लागतो. म्हणून भगवंतांनी खूप विचार करून हे सगळं दिलेलं आहे. हे 4 संघ आहेत, ज्याला चतुरंगिनी सेना असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या चतुरंगिनी सेनेचा आपल्याला सभासद व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. आता चतुरंगिनी सेना म्हणजे काय, तर भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ, ह्या 4 संघांच्या जीवावरतीच ह्या धम्मशासनाचा गाडा चालतो. हे आपल्याला आतापर्यंत कोणी सांगितलं नाही, कुणी आपल्या समोर मांडलं नाही. पण जेव्हापासून आम्ही अभ्यास करायला लागलो, 2008 साली आम्ही MA पाली पास केलं. विद्या मॅडम आहेत आमच्या बरोबर बसलेल्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात त्या. तर तेव्हा आम्हाला खरा बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय कळायला लागलं. म्हणजे विचार करा की आपल्याला त्रिरत्न हे जे बाबासाहेबांनी दिलं हे कशासाठी दिलं ह्याचा आपण सखोलपणे अभ्यास केलेला नाही. आणि म्हणून आपल्याला हे सखोल अभ्यास करणं आणि ते स्वतःमध्ये अंगीकारणं गरजेचे आहे. आता आमचे मित्र सोनटके साहेब खूप चांगले अभियान चालवतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे भारतभर त्यांचं नाव आहे.
पण त्याचबरोबर ह्याची आवश्यकता सुद्धा आहे, कारण याच्याशिवाय ते मार्गात येणार नाही. बाबासाहेबांनी बघा 22 प्रतिज्ञामध्ये लिहिलेलं आहे की मी 10 पारमितांचे पालन करीन. काय आहेत 10 पारमिता? मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंबन करेन. काय आहे आर्य अष्टांगिक मार्ग? तर हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित उपासक आणि उपासिकांचा संघ पाहिजे, आणि त्या संघामधून जेणेकरून जे भिक्खू आहेत किंवा भिक्खुणी आहेत त्या निर्माण होतील. कारण जर का तुमचे उपासक उपासिका जर प्रशिक्षित नसतील तर त्याच्यातून भिक्खू कसे काय आकाशातून थोडे पडणार आहेत. भिक्खू तुम्हाला चांगले भिक्खू निर्माण करायचे असतील तर ते ह्याच्यातून गेले पाहिजे, आणि ते भिक्खू मग ते आपल्या ह्या 227 आणि 311 नियमांचं पालन करतील आणि ते समाजाला सुद्धा त्या पद्धतीने देतील. अशा पद्धतीचं आहे. आता प्रशिक्षित उपासक उपासिका म्हणजे नेमकं काय? तर उपासक उपासिकेने सर्वांगाने परिपूर्ण असणे आवश्यक आहे. धम्माचरणाने आणि धम्माभ्यासाने परिपूर्ण असण्याची आवश्यकता आहे. धम्मामध्ये स्वयंप्रेरित होऊन स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणारे कर्तृत्व आणि वक्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व हे धम्मामध्ये आहे. हे धम्म उपासक उपासिकामध्ये असले पाहिजे. प्रशिक्षित उपासक आणि उपासिका संघामुळे समाजाला काय फायदा होईल? तर धम्माचरणातून धम्मधर होण्याची संधी प्राप्त होईल. धम्मधर म्हणजे काय? पाली शब्द आहे धम्मधर. धम्मधर म्हणजे स्वतः पूर्ण आचरण करणारा. तर ज्या वेळेस आपण ह्या धम्माच्या मार्गावर येऊ तेव्हाच आपल्याला धम्मधर होता येईल. फक्त भाषण करून किंवा नुसतं बोलून किंवा नुसत्या संघटना निर्माण करून होणार नाही. म्हणून हा मार्ग आम्ही निवडलेला आहे. दुसरं महत्वाचं आहे, निब्बाण पदाच्या मार्गावर चालण्याची जी संधी आहे ती संधी प्राप्त होईल आणि त्यांना त्याचं मोक्षम सुखम. बघा, आपण मोक्ष हा शब्द मानत नाही, पण पालीमध्ये आहे ना, आपण दररोज जी गाथा घेतो त्याच्यामध्ये आहे मोक्षम सुखम, म्हणजे मोक्षाचं सुख प्राप्त होईल त्यांना. म्हणजे पर्यायाने काय होईल की समाजामध्ये अशी व्यक्ती निर्माण झाली तर आपोआप त्या व्यक्तीकडे लोक वळतील आणि लोक सुद्धा ते सुख आपलं अनुभवू शकतील. प्रापंचिक जीवन जगत असताना सुद्धा पंचशिलाचे आचरण करता येते आणि ते केले जाऊ शकते. पंचशिलाचं आचरण करून आणि अष्टांग मार्गावर चालून धम्मसुख प्राप्त होईल. प्रज्ञेची अनुभूती घेणे शक्य होईल. आता प्रज्ञा म्हणजे काय? आपल्याला सर्वसामान्य माहिती आहे, एखाद्या मुलीचं नाव प्रज्ञा असतं, एखाद्या बाईचं नाव प्रज्ञा असतं. पण प्रज्ञा ही अशी एवढी सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे. तर प्रज्ञा जी आहे त्याला पय्या, पाली भाषेमध्ये शब्द आहे पय्या. म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. आणि ते कधी मिळेल? ज्या वेळेस तुम्ही त्याचा अनुभव घ्याल. मग तो अनुभवमय प्रज्ञा तिला म्हटलेला आहे. प्रज्ञा ही 3 प्रकारची आहे. एक असते श्रुतमय प्रज्ञा, दुसरी असते चिंतनमय प्रज्ञा आणि तिसरी असते अनुभवमय प्रज्ञा. तर जोपर्यंत आपल्याला अनुभवमय प्रज्ञा घेतली नाही तोपर्यंत आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून भगवंतांनी सिद्धांत मांडलेला आहे शील समाधी पय्या. म्हणजे शीलाचं आचरण करा म्हणजे तुम्ही समाधी मार्गावर याल, आणि समाधी मार्गामध्ये तुम्ही परिपक्व पुष्ट झालात की तुम्हाला प्रज्ञा प्राप्त होईल. ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी प्रशिक्षित बौद्ध उपासक उपासिकांची आवश्यकता आहे. हे फक्त असं बोलून चालणार नाही. मी तुम्हाला कितीही सांगितलं, खूप मोठी भाषणं दिली तरी ते तुम्हाला मिळणार नाही. तर हे तुम्हाला स्वतः ह्या मार्गावर चालून त्या सुखाचा एक आनंद किंवा सुखाचा एक आपण म्हणतो ना थोडीशी चव ही चाखावी लागेल. तर ही प्रज्ञा तुम्हाला 3 प्रकारची प्रज्ञा आहे, तिचा सुद्धा आपण अनुभव घेणं गरजेचं आहे. त्यानंतर भगवंताचा सिद्धांताचा अभ्यास करीत असताना सत्याचा साक्षात्कार होईल आणि तो होतो. बऱ्याच लोकांना, जे लोक विपश्चित साधक आहेत त्या लोकांना वेगवेगळे हे साक्षात्कार होतच असतात आणि त्यांना हे ज्ञान काय आहे, भगवंताचा जो सिद्धांत आहे
तो सिद्धांत आणि इकडे प्रॅक्टिकल असं आपल्याला आपण म्हणतो ना क्रॉस चेक करणे हे करता येतं. जसं का एका गाथेमध्ये आहे, येतो येतो सम्मसती खंदानं उदय भयं लभती पीती पामोज्जं अमतं तं विजानतं. काय अर्थ या दोन ओळींचा? अतिशय महत्वाची गाथा आहे ही. जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस कसं कसं होतं, येतो येतो सम्मसती खंदानं उदयभयं म्हणजे काय, जसजसं आपण समाधी मार्गाकडे जातो, समतेमध्ये जातो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे स्कंद आहेत, आपण म्हणतो हे काय नश्वर शरीर आहे, अनित्य आहे, ह्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे स्कंद उदय होतो आणि नष्ट होतात, उदय होतात आणि नष्ट होतात, याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला हे सगळं पाहण्यासाठी कुठेही इकडे तिकडे जायची गरज नाही. तर हा 3.5 हाताचा जो देह आहे, ह्या देहामध्येच सर्व काही आहे. हा सगळा जो आपला प्रपंच चालतो तो इथेच चालतो आणि तो आपण अनुभव घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण या मार्गावर आरूढ होणं गरजेचं आहे. मी जास्त ह्याच्यावरती बोलत नाही, पण भगवंतांच्या काळामधले काही जे अग्र उपासक उपासिका होते त्यांची मी नावं आणलेली, जवळपास माझ्याकडे 10-20 नावं आहेत, पण उदाहरण देऊ शकतो मी फक्त. तपस्सू आणि भल्लिक कोण होते? तपस्सू आणि भल्लिक हे कोण होते? तर तपस्सू आणि भल्लिक हे भगवंतांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर पहिले भेटणारे ते उपासक होते. ह्या तपस्सू आणि भल्लिक ह्या दोघांनी भगवंतांना मधुपिंड म्हणजे मुरमुरीचा लाडू आणि मध हे दिलं, म्हणजे पहिलं अन्न त्यांनी दिलं नंतर, आणि भगवंतांना म्हणाले की आम्हाला तुमची काहीतरी आठवण द्या. मग भगवंतांना तुम्हाला माहित उपशीर्ष होतं, केस होते तिथे, त्यांनी केस हातात येतील तेवढे दिले, 5 किंवा 7 केस असतील तर ते घेतले. आणि आज त्यांनी म्यानमार मध्ये शेडेगाव पॅगोडा नावाचा पॅगोडा बांधलेला आहे, आजही तिथे आहे. मी अजून जाऊन आलो नाही, पण पंडित साहेब आणि बाकी काही लोक जाऊन आलेले आहेत, तर त्यांनी ते बघितलं असं. तर हे पहिले उपासक होते, उपासकामधले पहिले प्रथम शरणां उपासक, सर्वश्रेष्ठ असे उपासक होते. अनाथ पिंडकाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर अनाथ पिंड कोण होते? तर ते दायकांमध्ये म्हणजे दान दात्यामध्ये होते. तुम्हाला माहित आहे अनाथ पिंडकाचं नाव काय होतं? सुदत्त. सुदत्त. तर हे सुदत्त नाव लोकांना आठवणीत नाहीये, पण अनाथ पिंडक हे नाव लोकांना माहिती आहे. कारण अनाथ पिंडकाचं हे नावच याच्यावर पडलं की त्यांच्या राजधानीमध्ये जी श्रावस्ती राजधानी होती, उपाशी कोणी राहत नव्हता. कारण ज्याला कोणाला खाण्याची जेवणाची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत तो माणूस अन्न पोहोचत होता. आणि म्हणून दायकांमध्ये तो सर्वश्रेष्ठ असा होता. अशा पद्धतीचे हे बरेच उपासक आहेत, उपासिका आहेत. या सगळ्यांवरती मी काही बोलणार नाही, पण वेळेच्या अभावी मी थोडक्यात असं सांगेल की हे सगळे जे उपासक आणि उपासिका बुद्धांच्या काळामध्ये होते, जसं विशाखा माता, मिगार माता विशाखा होत्या, सुजाता होत्या, राजा प्रसेनजिताची राणी मल्लिका, सामावती, हा अनेक खूप नावं घेण्यासारखे आहेत. जोपर्यंत आपण त्या मार्गावर येणार नाही, धम्माचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला उपासक, प्रशिक्षित उपासक आणि उपासिकांचा संघ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आम्ही ह्या धम्मकाया मिशनच्या माध्यमातून हातामध्ये घेतलेले आहे. तर आपणही त्याच्यामध्ये सामील होऊ शकता. तुम्हालाही त्या मार्गावर येता येईल. अनेक कुटुंबाच्या कुटुंब आलेले आहेत, पूर्ण परिवार आता इथे आलेले आहेत. मी तर सगळ्यांचं नाव घेत नाही, पण खूप परिवार इथे आलेले आहेत जे धम्मामध्ये विलीन झालेले आहेत. म्हणून मी सारांशाने असं म्हणेल की अशा प्रकारे सर्व गुण संपन्न समाज निर्मितीसाठी प्रशिक्षित आणि सर्व गुण संपन्न उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी निर्माण करण्याकरिता प्रशिक्षित उपासक उपासिका संघाची नितांत आवश्यकता आहे. तर हे फार आवश्यक आहे. आज वेळेअभावी
मी खूप जास्त आपल्यासमोर नाही बोलू शकणार, पण तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं. आयोजकांनी मला जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचा अत्यंत ऋणी आहे, आणि आपणही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपलाही ऋणी आहे. मला या धम्मदानाचं जे काही पुण्य प्राप्त झालं असेल ते मी आपल्या सर्वांमध्ये वितरित करतो आणि मी इथे थांबतो. भवतु सप्पमंगलम, भवतु सप्पमंगलम, भवतु सप्पमंगलम. सा सा सा.